तर योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या जळगाववरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। त्यांच्या हस्ते लखपती दीदी योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे। मात्र या त्यांच्या दौऱ्याला ठिकठिकाणी महाविकास आघाडीकडून विरोध केला जातोय। सध्याची जळगावमधली स्थिती नेमकी काय? सध्या जळगाव शहरामध्ये एअरपोर्टच्या बाजूला जवळजवळ 3 किलोमीटरपर्यंत पूर्ण पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सर्व वाहनं जी आहेत ती 2-2, 3-3 किलोमीटर दूर ठेवण्यात येतात आणि आपण बघू शकतो की महिलांचे लोंढे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या सभेकडे या ठिकाणी रवाना होताना दिसत आहेत। अनेक महिला ज्या आहेत त्या या महिला पूर्णपणे वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आल्या आहेत। लखपती दीदी योजना जी आहे ती या ठिकाणी केंद्र सरकार आता लागू करत आहे। महाराष्ट्रात पासून हा पहिला त्यांचा दौरा आहे। एकूण जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणि त्याच्यानंतर या ठिकाणी लखपती दीदी योजना, यामुळे महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी उत्स्फूर्तपणे येताना दिसत आहेत। बचत गटातल्या या सर्व महिला आहेत। पण महाविकास आघाडीचं कुठलंही आंदोलन आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही, कारण की शहराच्या खूप दूर एअरपोर्टच्या जवळ हा सर्व परिसर असल्यामुळे आणि कडेकोट बंदोबस्त एसपीजी फोर्स संपूर्ण तैनात असल्यामुळे या ठिकाणी सर्वसामान्य